मराठी चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही एक सामाजिक मेसेज दिलेला आहे। एक आदिवासी गरीब मुलीची त्यातली गरीब कथा आम्ही दाखवलेली आहे की रक्षाबंधनच्या दिवशी त्या मुलीला अचानक समोर राख्या दिसतात आणि त्या राख्याचं जी चमचमाती उजेड ती तिच्या डोळ्यात पडतात आणि ती बापाला म्हणते की ह्या राख्या त्या पद्धतीचा फ्रॉक मला पाहिजे आणि मी माझ्या भावाला राखी बांधेन। पण दुर्दैव असं की तो आदिवासी बाप असतो, त्याची चूल व्यवस्थित पेटत नाही, तर तो नवीन फ्रॉक त्या मुलीला कुठून आणून देणार। मग तो बाप काय करतो की खूप विचार करतो, विचार केल्यानंतर तिचा जो जुना फ्रॉक असतो तो तिला माहीत नाही, रात्रीचा घेऊन जाऊन आपल्या मित्राकडे जातो, ज्याची कलर मारायची कंपनी असते, म्हणजे कपड्याला कलर मारणारी कंपनी। तो त्याचा जवळचाच मित्र असतो, त्याला म्हणतो हा फ्रॉक मला नवीन तू बनवून देशील का, ते पण चमकता पाहिजे। तो म्हणतो का नाही, जुन्या कपड्याला नवीन कपडे बनवणे आमचं काम आहे आणि मी बनवेतो। तो म्हणतो किती पैसे लागतील ते मी मेहनत करून देईन। तो म्हणतो की माझ्या तू जवळचा माणूस आहे, तुझी मुलगी माझी मुलगी आहे, तू माझ्या बायकोला बहीण म्हटलेली आहे, त्या राखी रक्षाबंधनच्या माध्यमातून तुझ्याकडून काय पैसे घेणार, पण मी तुला फ्रॉक चांगला नवीन चमचमाता बनवून देईन। आणि तो देतो, ती मुलगी ते फ्रॉक घालते, घातल्यानंतर तिचा जो उत्साह आहे जे एका गरीब आदिवासी मुलीचा, म्हणजे आजही आपल्याकडे भारतामध्ये असे पीडित लोक आहेत की ज्यांना असं सुंदर फ्रॉक घालायला मिळत नाही। आम्ही लोकांसाठी भरपूर करतो असं वाटतं, पण आम्ही किती केलं तर कमी आहे। म्हणजे अगदी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुद्दाम घेईन की त्यांनी संपूर्ण पीडित लोकांना एवढं मार्गदर्शन केलं, तरी आज पीडित लोकांची परिस्थिती तशीच्या तशीच आहे। काही लोक मोजके मोठे झाले ते पीडित लोकांना मदत करतात। खास करून मी ज्यांच्या बाजूला बसलोय आम्ही त्यांना सुप्रीमो बोलतो, तुम्ही सगळे मीडियाचे लोक त्यांना माझ्यामुळे ओळखताय। म्हणजे मी भारतामध्ये यांना माझे पत्रकार जेवढे त्यांना ओळखतात सुप्रीमो का, कारण ते सरकारही सांभाळतात, कार्यही सांभाळतात आणि सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणात, आम्ही तर काही करत नाही तेवढं कार्य ते करतात। परंतु त्यांनी एकट्याने करून किंवा मी एकट्याने करून सामाजिक कार्य भासत नाही। आमच्या देशाच्या राष्ट्रपती मी तुमच्यातर्फे विनंती करेन की त्याही आदिवासी आहेत, आजही आदिवासी लोकांची ते समस्या आहेत, त्यांनी कुठंतरी त्या समस्येसाठी चांगली योजना आणाव्यात। आणि जे CSR फंडवाले आमच्याकडे मोठमोठे उद्योगपती आहेत, जे CSR फंडच्या नावाखाली काय क्राईम पण करतात, त्या लोकांनी पण ते CSR फंडातून काही रक्कम काढून नुसतंच आदिवासी नाही, देशातले जेही जरूरतमंद पीडित आहे, मग ते कुठल्याही जाती धर्माचे असो, ते दलित असो, मुस्लिम असो, हिंदू असो, ख्रिश्चन असो, गरजवंतांना त्याची मदत मिळाली पाहिजे। असं आम्ही त्या एका छोट्या फ्रॉकवरून, गरीब आदिवासी मुलीच्या फ्रॉकवरून हा संदेश दिला, रक्षाबंधन। सर तुम्ही काय के रविदादांची माझी जुनी मैत्री आहे आणि आमच्या मैत्रीचा धागा म्हणजे समाजसेवा। ते सुद्धा समाजसेवा करतात, मी सुद्धा समाजसेवा करतो आणि प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की समाजसेवेला त्यांनी वाहून घ्यायला पाहिजे, म्हणजे समाजातील वंचितांना। पण मी तुला फ्रॉक चांगला नवीन चमचमाता बनवून देईन आणि तो देतो, ती मुलगी ते फ्रॉक घालते, घातल्यानंतर तिचा जो उत्साह आहे जे एका गरीब आदिवासी मुलीचा, म्हणजे आजही आपल्याकडे भारतामध्ये असे पीडित लोक आहेत की ज्यांना असं सुंदर फ्रॉक घालायला मिळत नाही। आम्ही लोकांसाठी भरपूर करतो असं वाटतं, पण आम्ही किती केलं तर कमी आहे। म्हणजे अगदी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुद्दाम घेईन की त्यांनी संपूर्ण पीडित लोकांना एवढं मार्गदर्शन केलं, तरी आज पीडित लोकांची परिस्थिती तशीच्या तशीच आहे। काही लोक मोजके मोठे झाले ते पीडित लोकांना मदत करतात। खास करून मी ज्यांच्या बाजूला बसलोय आम्ही त्यांना सुप्रीमो बोलतो, तुम्ही सगळे मीडियाचे लोक त्यांना माझ्यामुळे ओळखताय। म्हणजे मी भारतामध्ये माझे पत्रकार जेवढे त्यांना ओळखतात सुप्रीमो का, कारण ते सरकारही सांभाळतात, कार्यही सांभाळतात आणि सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणात, आम्ही तर काही करत नाही तेवढं कार्य ते करतात। परंतु त्यांनी एकट्याने करून किंवा मी एकट्याने करून सामाजिक कार्य भासत नाही। आमच्या देशाच्या राष्ट्रपती मी तुमच्यातर्फे विनंती करेन की त्याही आदिवासी आहेत, आजही आदिवासी लोकांची ते समस्या आहेत, त्यांनी कुठंतरी त्या समस्येसाठी चांगली योजना आणाव्यात। आणि जे CSR फंडवाले आमच्याकडे मोठमोठे उद्योगपती आहेत, जे CSR फंडच्या नावाखाली काय क्राईम पण करतात, त्या लोकांनी पण ते CSR फंडातून काही रक्कम काढून नुसतंच आदिवासी नाही, देशातले जेही जरूरतमंद पीडित आहे, मग ते कुठल्याही जाती धर्माचे असो, ते दलित असो, मुस्लिम असो, हिंदू असो, ख्रिश्चन असो, गरजवंतांना त्याची मदत मिळाली पाहिजे। असं आम्ही त्या एका छोट्या फ्रॉकवरून, गरीब आदिवासी मुलीच्या फ्रॉकवरून हा संदेश दिला, रक्षाबंधन। सर तुम्ही काय के रविदादांची माझी जुनी मैत्री आहे आणि आमच्या मैत्रीचा धागा म्हणजे समाजसेवा। ते सुद्धा समाजसेवा करतात, मी सुद्धा समाजसेवा करतो आणि प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की समाजसेवेला त्यांनी वाहून घ्यायला पाहिजे, म्हणजे समाजातील
वंचित आणि पण मी तुला फ्रॉक चांगला नवीन चमचमाता बनवून देईल आणि तो देतो. ती मुलगी ती फ्रॉक घालते. घातल्यानंतर तिचा जो उत्साह आहे जे एका गरीब आदिवासी मुलीचा, म्हणजे आजही आपल्याकडे भारतामध्ये असे पीडित लोक आहेत की ज्यांना असं सुंदर फ्रॉक घालायला मिळत नाही. आम्ही लोकांसाठी भरपूर करतो असं वाटतं, पण आम्ही किती केलं तर कमी आहे. म्हणजे अगदी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुद्दाम घेईन की त्यांनी संपूर्ण पीडित लोकांना एवढं मार्गदर्शन केलं, तरी आज पीडित लोकांची परिस्थिती तशीच्या तशीच आहे. काही लोक मोजके मोठे झाले ते पीडित लोकांना मदत करतात. खास करून मी ज्यांच्या बाजूला बसलोय आम्ही त्यांना सुप्रीमो बोलतो. तुम्ही सगळे मीडियाचे लोक त्यांना माझ्यामुळं ओळखताय. म्हणजे मी भारतामध्ये यांना माझे पत्रकार जेवढे त्यांना ओळखतात सुप्रीमो म्हणून. का? कारण ते सरकारही सांभाळतात, कार्यही सांभाळतात आणि सामाजिक कार्यही मोठ्या प्रमाणात. आम्ही तर काही करत नाही, तेवढं कार्य ते करतात. परंतु त्यांनी एकट्याने करून किंवा मी एकट्याने करून सामाजिक कार्य भासत नाही. आमच्या देशाच्या राष्ट्रपती मी तुमच्यातर्फे विनंती करेन की त्याही आदिवासी आहेत, आजही आदिवासी लोकांची ते समस्या आहेत, त्यांनी कुठंतरी त्या समस्येसाठी चांगली योजना आणाव्यात. आणि जे CSR फंडवाले आमच्याकडे मोठमोठे उद्योगपती आहेत जे CSR फंडच्या नावाखाली काही क्राईम पण करतात, त्या लोकांनी पण ते CSR फंडातून काही रक्कम काढून नुसतंच आदिवासी नाही देशातले जेही जरूरतमंद पीडित आहे, मग ते कुठल्याही जाती धर्माचे असो, ते दलित असो, मुस्लिम असो, हिंदू असो, ख्रिश्चन असो, गरजवंतांना त्याची मदत मिळाली पाहिजे. असं आम्ही त्या एका छोट्या फ्रॉकवरून, गरीब आदिवासी मुलीच्या फ्रॉकवरून हा संदेश दिला. रक्षण बंधन. सर तुम्ही काय के रविदादांची माझी जुनी मैत्री आहे आणि आमच्या मैत्रीचा धागा म्हणजे समाजसेवा. ते सुद्धा समाजसेवा करतात, मी सुद्धा समाजसेवा करतो. आणि प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की समाजसेवेला त्यांनी वाहून घ्यायला पाहिजे. म्हणजे समाजातील मस्त होता, मज्जा खूप आली करताना. आणि हे जे कॅरेक्टर आहे ती अशी खूप नॉटी आहे, पण हा पिक्चर जो आला आहे म्हणजे तो खूप छान आहे आणि खूप मजा येईल. तुम्ही नक्की पहा. तुम्ही काय सांगा? खूप छानच सोशल मेसेज जातोय हा, आणि सरांनी आणि खूप याच्यावर काम केलं आहे. आणि त्यामुळे हा सगळ्यांनी, माझं तर सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी हा बघा, सबस्क्राईब आणि खूप छान सबस्क्राईब करा, लाईक्स आणि हे द्या. खूप खूप सुंदर मूवी आहे. दादांना तुम्ही ते बॉलिवूडच्या प्रत्येक याच्यामध्ये बोलत करता. तुमचा पुढचा प्रोजेक्ट एकदम ग्रँड असणार आहे, त्याची तयारी कुठपर्यंत झालेली आहे? हा सांग आपला प्रोजेक्ट. हा सांगते मला काय, मीडिया आहे सगळे, येऊ दे. आमचे 2-3 प्रोजेक्ट आहेत आता लेटेस्ट. 2 तर इव्हेंट्स आहेत मोठे. एक गरबा इव्हेंट आहे जे कोणीही कधी केला नाहीये असा फर्स्ट. म्हणजे दादा नेहमीच असे नवीन नवीन हे करत असतात प्रयत्न. सो तो हा आता पूर्णपणे नवीन आहे की असं कोणी जगातच नाही कोणी केलेलं आहे. हे आम्ही पहिल्यांदा करतोय. बोटीवर गरबा करतोय. दांडिया की कस्ती में लहरों की मस्ती में त्याचं नाव आहे. दांडिया की कस्ती में लहरों की मस्ती. पाण्यामध्ये आणि पंचतारांकित इव्हेंट आहे तो. इतिहासात पहिल्यांदा करतोय. कॉपीराईट आपल्याला मिळून 1 वर्ष झालंय पूर्ण. असे बरेच आहेत पुढे त्याच्यामध्ये. कोणाचा प्रश्न अजून हिंदीवर लॉन्च किया आपने, कौन से YouTube चैनल पे आएगा उसका नाम बताइए ना. ये ऑलरेडी यूट्यूब पे ही आएगा. ये चैनल का नाम क्या है? कोई चॅनल है, डायरेक्ट यूट्यूब पे जाएगा. डायरेक्ट यूट्यूब पे. कुणाला? ते करतोबा मूवीज पे. करतोबा मूवीज. सर शूटिंग कहाँ पे किया सर इसका? इसका पनवेल में गांव हमने 1 दिन के लिए किराए पर लिया था और सुबह शुरू किया 9 बजे शूटिंग, रात को 3 बजे खत्म किया. पूरा रात में लाइट बार दिन में जाती थी. बारिश बहुत था, काफी बारिश था. हम लोग ने शूट बहुत तकलीफ में किया, लेकिन पूरा 5 स्टार टाइप का शूटिंग हम लोगों ने किया. मतलब किसी चीज का एका दिवसात पूर्ण केलं. आणि एडिट व्हिडिओ होऊन आता हा अमर DOP आता 30 म्हणजे मला वाटतं अर्ली मॉर्निंग तो हे सगळं घेऊन आलाय. म्हणजे 3 दिवसामध्ये पूर्ण झालं. मी तर जास्त नव्हतं अवेलेबल, मी दौरे चालू होते, पण ते केलं पूर्ण. आणि यांचाही वेळ एकदम इमर्जन्सी घेतला. ऍक्च्युली यांना घेऊन म्हटलं माझी टीम तुम्ही असाल तिथं, दिल्ली असेल, कलकत्ता असेल तिथं आम्ही सगळे येऊ. पण हे मुंबईत होते, ते आपलं सुदैव आणि ते आपण केलं. तर मला वाटलं अर्ध्या तासामध्ये पण हे बघा ये टाइटल ही क्यों दिया आपने सर? आपका मोटिव क्या है? नहीं, टाइटल कैसा कि है रक्षाबंधन आज का दिन है और रक्षाबंधन के माध्यम से बहनों की रक्षा होना जरूरी हो. तो हमने ये सोचा कि एक बंधन है, उस बंधन को और क्यों मजबूत न किया जाए. तो रेशम की डोरी ऐसे सब लोग बोलते हैं, हमारी मजबूत डोरी है जो बहन की रक्षा करती है. और एक बच्ची के माध्यम से हमने इसको मी दादांसोबत गेली 15 ते 16 वर्ष आहे आणि गायकवाड सरांनाही मी
आज 8 ते 10 वर्ष झाले ओळखतोय दादांच्याच माध्यमातून. ह्या पिक्चरचा अनुभव असा आहे की यात मला दादांनी संधी दिली काम करण्याची, पण यात ज्या गोष्टी दाखवल्या गेल्या आहेत सामाजिक दृष्टिकोनातून त्या नक्कीच प्रेरणादायी आहेत आणि याने काहीतरी मोटिवेशन्स होणार समाजामध्ये याची मला खात्री आहे. आणि प्रत्येकाने आवर्जून हा पिक्चर पाहावा अशी मी प्रत्येकाला विनंती करतो.